भारी आहे. हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू चॅनल. मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि आत्ता आपण आहोत कल्पाला. मागे आपल्या बाईक्स लोड झाल्यात. त्या साईडला तुम्ही बघू शकता, वरती पूर्ण मस्त स्नो कॅप माउंटन्स आहेत. आणि आता निघणार आहे टुवर्ड्स काझा. आणि मग काझामध्ये थोडी रेस्ट असेल, दुसरा दिवस काझामध्ये स्टे करणार आहे. तोपर्यंत थोडा एकटिक चालणार आहे. आजचा रस्ता पण थोडा ऑन अँड ऑफच असणार आहे. सो चला भेटूया आता मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. हो, हे आपण निघालो आपल्या हॉटेलवरून टुवर्ड्स काझा. आणि जबरदस्त क्लायमेट आहे, मजबूत थंडी वाजते. जबरदस्त. आता युटर्न मारला आहे बरोबर. अगदी युटर्न मारल्यावर तर व्ह्यू चेंजच झाला आहे. तुम्हाला वरती दिसत असतील स्नो कॅप माउंटन्स. वाव. जेव्हा मग अशी वातावरण क्लिअर होतं तेव्हा मस्त व्ह्यू आला. तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. हो, बस येते. लवकर चला. बसवाले काका 2 मिनटं थांबा. ते बरेचसे आर्मीवाले दिसतात, कारण की जवळच तिबेट बॉर्डर आहे. इथून त्या साईडला चितकूल आहे, जे की इंडियामधलं लास्ट विलेज आहे. यो जबरदस्त व्ह्यू आहे. गाडी धुतोय, नॅचरल कार वॉश घेतोय तो. वॉटरफॉल. असला लांबच्या लांब आणि उंच ब्रिज आहे. हो, व्ह्यू आहे नदीचा इथून. चल जाऊया. इथे पार्किंग अलाउड नाही, तर जरा छान फोटोज काढले असते. ओके, पुढे बंप आहे चांगलाच. हो. इंटरकॉमचे फायदे आधीपासूनच कळालं की पुढे बंप आहे. फक्त ज्यावेळेसचं नुकसान होतं. दरीमध्ये आहोत खाली एकदम. मध्ये नदी वाहते आणि आता पुन्हा आपण चढण सुरू होईल वाटतं. आता एका डोंगरावर ना दुसऱ्या डोंगरावर पुन्हा एकदा. काय रस्ते आहेत यार हे. पुणे कव आणि त्याच्या कवमधून आपण निघतोय. हो, वाव. नुसती दगडी. हात गारटलेत पूर्ण आता. जबरदस्त थंडी आहे, जबरदस्त.
सो टाईम चेक 9:30 आणि ऑलमोस्ट 55 किलोमीटर नंतर आपण पोचतो आहे पूच्या जवळ. हे समोर जे दिसतं आहे पूर्ण विलेज ते आहे पू. सो अराऊंड 60 किलोमीटर नंतर आता ब्रेक घेतला आहे आणि पूला थांबलो आहे आणि इथेच ब्रंच करायचा प्लॅन आहे. आणि जिथे थांबलो आहे तर बाईक्स तिकडे लागलं पुढे आपल्या आणि इकडचा हॉटेलचा व्ह्यू दाखव. सो हे हॉटेल आहे आणि इथे आपली सिटिंग आहे. आजूबाजू एक नंबर आहे. स्नोकॅप माउंटन्स, खाली नदी आणि इथे सगळे माउंटन सगळे. जबरदस्त लोकेशनला आहे. सो हा आहे आपला ब्रंच विथ व्ह्यू. चलिए शुरू करते हैं. A few moments later. सो हे बँक मागून लुटिया ह्या मोडमध्ये आलो आहे आणि विंडशीटर घालायचं कारण म्हणजे पाऊस नाही पडत आहे पण थंडी लागते, जबरदस्तवाली थंडी लागते. सो त्यासाठी विंडशीटर घालून ठेवतो जेणेकरून हवा आत जाणार नाही आणि तेवढीशी थंडी लागणार नाही. सो चला भेटू रस्त्यात. 2 जेरिकॅन माझ्याकडे आहेत. एक जयेशच्या बाईकला आहे. सो 15 लिटर एक्स्ट्रा पेट्रोल आहे पण सेफर साईड भरून घेतो. 3 गाड्या उरल्यात अजून आणि इथे पेट्रोल पंप लिमिटेड आहेत. तर मग झालं आहे फ्यूल अप करून 2150 रुपयाचं पेट्रोल बसलं आहे आणि तिन्ही बाईकच्या टाक्या फुल. सो हेडिंग टुवर्ड्स काझा. सो इथेच आपण नाश्ता केला आहे लुंगटा कॅफेला आणि आता कंटिन्यू करतो पुढे. आणि हे बघा यासाठीच आम्ही हे लायनर घातले आहेत ज्याच्यामुळे आता हवा हातात जात नाही आणि थोडं बऱ्यापैकी गरम वाटतं आहे. जबरदस्त रोड आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता ही पूर्ण सफरचंदाची शेती आहे. हो सॉरी राईट साईड लेफ्ट साईडला दगडी येतात. सो ह्या चेकपोस्टला आपल्याला थांबवलं आहे ड्युब्लिंगच्या. सो हे मागे ड्युब्लिंगला चेकपोस्ट होता तिथे फक्त आमची एंट्री करून घेतली, नाव नंबर वगैरे सर्व. बाकी काही चेकिंग वगैरे तर नाही झाली, एवढंच. काय रोड आहे जबरदस्त. एक साईडला नदी, समोर असे डोंगर, राईट साईडला पण डोंगरच. यो 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 ओहो भाई साहब. सो तुम्हाला दिसत असेल
रस्ता फुल झिगझॅग आहे. खालपासून पण आपण झिगझॅगमध्ये आलो आहे आणि हा असाच वरती जातो आहे. हा पूर्ण डोंगर आपण आता असेच चढणार आहोत. एकदा हे माउंटन्स दिसतात, थोड्याच वेळा तिकडे टर्न झालं की स्नो कॅप माउंटन्स दिसतात. एक छोटासा ब्रेक घेतला का, कारण की बाकीच्यांनी रेन गेअर्स नव्हते घेतले. मी पण पॅन्ट घालून घेतली, बाईकला कवर घातलेत आणि जस्ट आता या रोडने आलं आहे आणि हलके हलके थेंब जाणवायला लागलेत. चला थांबा रे. आणि रस्ता पूर्ण ओला आहे. आम्हाला स्पीड थोडी कमी ठेवली आहे आणखी बाईक घसरायचे चान्सेस आहेत त्याच्यावर खूप. त्या सगळ्या ट्विस्ट टर्न्सवाले रोड आहेत. जास्तच पाऊस सुरू झाला तर मला गोप्रो काढून ठेवा, DJI कॅमेरा काढून ठेवावा लागेल. त्या पॅचमध्ये अजूनही पाऊस पडतो आहे. इथे पडून गेला आहे. सो हे आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला ह्या व्ह्यूवर फोटोज काढायला. फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवर ऑलरेडी दिसायला लागले असतील. इथे ID आहे आणि आता आम्ही हँडग्लोव्स काढून ठेवले कारण की चांगलाच पाऊस पडायला लागला आहे. जस्ट पाऊस नाही आहे तर ते बर्फाच्या गारा पडतात, छोट्या छोट्या गारा पडतात. हात आता कुडकुडायला लागले. जबरदस्त व्ह्यू आहे. ऑफिसच्या डोळ्यांचं पारडं फिटलं आहे बघून. समोर स्नो क्लिअर दिसतं एकदम आणि पुढचे सगळेच माउंटन्स पूर्ण स्नोवालेच आहेत. आणि हे बघा प्रॉपर ॲपलची झाडं नाही आहेत, सॉरी ॲपलची नाही, नो रेडी. हां हे बोलतो. अच्छा वाव, हे बस सफरचंद लागले आहेत. हे बघा झाडं आहेत ॲपलची आणि त्याला सफरचंद लागलं. एवढं फ्रेश खायला काय मजा आहे यार. केवढं लागलं एकेका झाडाला, जबरदस्त. हात फ्रीज झालेला ऑलमोस्ट, पण व्ह्यू सुपर. ओ हो सुपर. आणि हा लाईफमध्ये माहीत नाही कॅमेरामध्ये कितपत जस्टिस करत आहे, पण स्नोफॉल होतो एकदम हलका हलका स्नोफॉल चालू आहे समोर. आणि या थंडीमध्ये बाईक चालवायला हालत होते. हो थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. पहिली वॉटर क्रॉसिंग लागते आम्हाला, जी की लँडस्लाईडमुळे. हो हा हा पाय नको रे अभी. Here we go. एखादा सफरचंद काढू शकतो ना असं बाहेर. असं रस्त्याला आलेलं नाही आहे कोणता अजून. हां आय थिंक इथे एंट्री करावी लागेल काही. अच्छा ओके फीज आहेत, वेळेचे रेट्स आहेत. 2 व्हीलर्स 100, कार 200, पिकअप ट्रॅव्हलर 300, बस 400. स्पिती रिव्हरच्या बाजूबाजूनीच पुढे आता काजाचा रस्ता आहे. हां रस्ता थोडा छोटा आला, तुम्ही मोठावाला रस्ता संपला आहे. येस मस्त निळाशार पाण्याची रिव्हर आहे. बर्फ वितळलेलं पाणी या नदीचं पूर्ण, त्यामुळे ती एवढी निळशार दिसते.
आतमधल्या साईडला एंटर झालो आहे की एक स्पॉट कवर करायचा आहे इकडचा, जिथे आय थिंक ती जी बॉडी आहे ती ठेवलेली खूप वर्षापासून भेटलेली ममी टाईप जे प्रिझर्व करतात त्या टाईपमध्ये प्रिझर्व करून ठेवली आहे ती बॉडी. हळूहळू आपण आपल्या स्पॉटच्या जवळच चाललो आहे. हो इथे एक हे आहे आणि मेन हे पुढे इथे दिसतं इथे. आणि वाव मागचा व्ह्यू बघा त्याच्या, आई शपथ खतरनाक. हो हा व्ह्यू आहे समोर, तोड खतरनाक व्ह्यू यार. हे अराऊंड 140 किलोमीटरनंतर पोचलो गिव इथे. आणि ही यासाठी आपण इथे आलं की नाही, हे समोर स्नोकॅप माउंटेन्स आहे आणि ही ती वास्तू पूर्ण मी खालून डिटेलमध्ये दाखवेनच. हे मंदिरासारखं आहे आणि जो ममी आहे तो समोर तिथे ठेवण्यात आला आहे. या इथे ही आहे ती ममी जी प्रिझर्व करून ठेवली होती.